लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. आणि सेकंड कोणती होती? लिमिट टेस्ट सल्फेट. ओके. ओके, स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? लिमिट टेस्ट. त्याचे काही जे काही इम्पॉर्टन्स आहेत, 3 इम्पॉर्टन्स आहेत, ते काय करतं? मेनली इम्प्युरिटीज काय करतं? फाइंड आउट करतं. त्याच्यानंतर जे काही अवॉइडेबल अनअवॉइडेबल इम्प्युरिटीज आहेत ते फाइंड आउट करतं. आणि लिमिट टेस्टला अजून काय म्हटलं जातं? तर क्वांटिटेटिव्ह अँड सेमी क्वांटिटेटिव्ह. त्याच्यानंतर आपण लिमिट टेस्ट क्लोराईडची बघितली होती. फर्स्ट आपण रिएक्शन बघितली, त्याच्यावरून प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये मेनली काय होत असतं? सिंपल रिएक्शन होत असते. सिल्वर नायट्रेट AgNO3 आणि सोल्युबल क्लोराईड हे NaCl मधलं क्लोराईड, आणि याच्यापासून काय मिळतं आपल्याला? AgCl. ओके. त्याच्यानंतर प्रोसिजर बघितली होती. प्रोसिजर मध्ये दोन हे नेसलर सिलेंडर घ्यायचे असतात. फर्स्ट एक असतो टेस्ट सोल्युशन साठी आणि सेकंड असतो स्टँडर्ड सोल्युशन साठी. बघा, मला सांगा, टर्बिडिटी कशाची जास्त यायला पाहिजे? स्टँडर्ड सोल्युशन. ओके, गुड. तर स्टँडर्ड सोल्युशनची टर्बिडिटी जास्त यायला पाहिजे टेस्ट सोल्युशन पेक्षा. त्याच्यामध्ये आपण प्रोसिजर बघितल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर बघा, सेकंड होती लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. सल्फेटची पण कशी होती? ह्याच्यामध्ये रिएक्शन कशी होती? बेरियम क्लोराईड आणि सोल्युबल सल्फेट या दोन्हीमध्ये रिएक्शन होते, आणि इन द प्रेझेन्स ऑफ HCl. HClच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे HCl आपण त्यात ऍड करतो, कसलं? डायल्यूट. आणि त्याचं कन्व्हर्जन काय होतं? तर बेरियम सल्फेट फॉर्म होतं. ओके. हे झाली सल्फेटची, त्याची देखील आपण प्रोसिजर बघितली होती. आता आजच्या लेक्चरला आपण लिमिट टेस्ट फॉर आयर्न बघणार आहोत. बघा, रिएक्शन सगळ्यांनी अशाच लक्षात ठेवायच्या जशा आहेत तशा. त्याच्यावरून तुम्हाला प्रिन्सिपल लिहिता येणार आहे. ओके. सो व्हॉट इज लिमिट टेस्ट फॉर आयर्न? त्याचं पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल बघूयात. The limit test for iron is based on the reaction of iron in ammonical solution. बघा, आयर्न ही इम्प्युरिटी म्हणून आपण ह्याच्यात बघणार आहोत. ओके. तर आयर्न अमोनिकल सोल्युशन मध्ये असणार. इन द प्रेझेन्स ऑफ, तर त्याच्यामध्ये काय असणार? सिट्रिक ऍसिड आणि थायोग्लायकोलिक ऍसिड हे आपण त्याच्यामध्ये ऍड करणार इन द प्रेझेन्स ऑफ म्हणल्यानंतर. आणि वेन त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत टर्बिडिटी बघत होतो, बरोबर आहे. आता इथे काय होणार आहे? आयर्नच्या ह्याच्यामध्ये कलर दिसणार आहे आपल्याला. पेल पिंक टू डीप रॅडिश. ओके, रॅडिश पर्पल कलर. ओके. हे यापैकी आपल्याला कलर एखादा दिसणार आहे. तर जो काही कलर फॉर्म होतो तो कशामुळे होतो? फेरस कंपाऊंड मध्ये, या Fe मुळे. ओके, आयर्नमुळे. Fe म्हणजेच काय? आयर्न. त्याच्यामुळे कलर दिसतो आपल्याला. बघा, लिमिट टेस्ट मध्ये काय होतं ह्या? तर आयर्न जी अमोनिकल सोल्युशन मध्ये आहे, इन द प्रेझेन्स ऑफ सिट्रिक ऍसिड, म्हणजे काय करणार आहे आपण? आयर्न मध्ये अमोनिकल सोल्युशन ऍड करणार आहे. इन द प्रेझेन्स ऑफ सिट्रिक ऍसिड त्यात ऍड करणार आहे, प्लस थायोग्लायकोलिक ऍसिड. आणि हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे? तर पेल पिंक टू डीप रॅडिश पर्पल यापैकी, म्हणजे हिथून आता पिंक, पेल पिंक असतो, त्याच्यानंतर डार्क पिंक, अशा थीम मध्ये पर्पल पर्यंत कोणताही एखादा कलर दिसेल. ओके. तर तो कलर ऑब्झर्व होतोय, तो आपण कम्पेअर करणार आहेत. कशासोबत? स्टँडर्ड सोबत. बघा, द कलर प्रोड्युस्ड फ्रॉम स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम द टेस्ट मध्ये जो काही कलर प्रोड्यूस होणार आहे तो आपण काय करणार आहे? कम्पेअर करणार आहे विथ द स्टँडर्ड सोल्युशन सोबत आपण तो कम्पेअर करणार आहे. इफ द कलर फ्रॉम द टेस्ट सोल्युशन, जो काही कलर आहे टेस्ट सोल्युशन मधला, आता या पेल पिंक, समजा आता पिंक आलाय, ओके, पेल पिंक, तर तो काय असायला पाहिजे? लेस डार्क. ओके, म्हणजे तो फेंट असला पाहिजे. कशापेक्षा? स्टँडर्ड पेक्षा. आपण कसं बघत होतो? टर्बिडिटी स्टँडर्डची जास्त पाहिजे. आता इथं कसं आहे? कलर पण डार्क कशाचा पाहिजे? स्टँडर्डचा. तरच काय होणार आहे? सॅम्पल पासेस द लिमिट टेस्ट. ओके, तरच लिमिट टेस्ट सॅम्पल पास करणार आहे. बघा, सिंपल आहे आयर्नचं. लिमिट टेस्ट फॉर आयर्न
इज बेस्ड ऑन द रिएक्शन ऑफ आयर्न. आयर्न जे आहे त्याच्यामध्ये काय ते असणार आहे अमोनिकल सोल्युशन मध्ये. इन द प्रेझेन्स ऑफ त्याच्यामध्ये आपण सिट्रिक ऍसिड विथ थायोग्लायकोलिक ऍसिड ऍड करणार आहे. बघा इथं फेरस कंपाऊंड आहे, याच्यामध्ये हे थायोग्लायकोलिक स्ट्रक्चर ऍड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर रिएक्शन झालेली आहे. टू पेल पिंक टू डीप पर्पल कलर फॉर्म होणार आहे. आणि कशामुळे हा होतो तर हे जे काही फेरस कंपाऊंड आहेत तर त्याच्यामुळे ते फॉर्म होत आहे. इथं हे कशाचं स्ट्रक्चर आहे थायोग्लायकोलिक ऍसिड, हे 2CH2SH आणि COH हे आहे तर ते कशाचं आहे थायोग्लायकोलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. आणि हे जे तयार झालेलं आहे तर ते काय फेरस थायोग्लायकोलेट चिलेट, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. फेरस थायोग्लायकोलेट चिलेट हे फॉर्म होणार आहे. प्रिन्सिपल हे झालं आयर्नचं प्रिन्सिपल. त्याच्यानंतर बघा आपण त्याची प्रोसिजर बघूयात. तर कसं पहिल्यांदा काय बघूया टेस्ट सोल्युशन आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड सोल्युशन. बघा टेस्ट सोल्युशन त्याच्यामध्ये आपण काय करत असतो सॅम्पल घेतो जे काही दिले ते क्वांटिटीमध्ये, प्लस त्याच्यामध्ये काय करायचंय 40 ml वॉटर ऍड करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ml आयर्न फ्री सिट्रिक ऍसिड. आयर्न फ्री सिट्रिक म्हणजे काय तर सिट्रिक ऍसिड असं घ्यायचं ज्याच्यामध्ये थोडं सुद्धा आयर्न प्रेझेंट नसे म्हणजे असलं नाही पाहिजे. ओके, तर बघा सॅम्पल घ्यायचंय जे सॅम्पल ऑलरेडी आयर्न असणार आहे त्याच्यामध्ये, प्लस 40 ml वॉटर त्याच्यात ऍड करायचे, प्लस 2 ml काय घ्यायचं सिट्रिक ऍसिड घ्यायचं ज्याच्यामध्ये आयर्न नसायला हवं म्हणजे आयर्न फ्री, प्लस 2 ड्रॉप्स ऑफ थायोग्लायकोलिक ऍसिड. थायोग्लायकोलिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचे. हा सोल्युशन मिक्स्ड मेड अल्कलाइन. ते काय करायचं आता जे सोल्युशन तयार झाले ह्याचं सॅम्पल प्लस वॉटर जे काही आहे 40 ml, 2 ml आयर्न फ्री सिट्रिक ऍसिड आणि 2 ड्रॉप थायोग्लायकोलिक ऍसिड आपण ऍड केले तर ते काय करायचे जे सोल्युशन तयार झाले ते अल्कलाइन करायचे. अल्कलाइन म्हणजे काय तर बेसिक. ओके, तर ते कसं करणार आपण बेस ऍड करून, म्हणजे तिथं काय ऍड करायचं आपण अमोनिया ऍड करायचं. ओके, अँड व्हॉल्यूम ऍडजस्टेड. आता हे सगळं जे काही सोल्युशन आहे तर त्याचा व्हॉल्यूम किती झाला पाहिजे 50 ml, तर तो 50 ml होईपर्यंत आपण काय करायचं ऍडजस्ट करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर कलर डेव्हलप्ड जो काही आहे तर तो काय करायचा हे करायचं कम्पेअर करणार आहे आपण. जो काही कलर टेस्ट सोल्युशनचा डेव्हलप होणार आहे तो स्टँडर्ड सोल्युशन सोबत कम्पेअर करायचा आहे. कळालं, हे झालं टेस्ट सोल्युशनचं. त्याच्यानंतर बघा स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशनचं काय 2 ml स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचे जे की ऑलरेडी प्रिपेअर झालेलं असते. त्याच्यानंतर 40 ml त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचंय. त्याच्यानंतर 2 ml सिट्रिक ऍसिड. ओके, बघा सेम प्रोसिजर आहे. 2 ml स्टँडर्ड सोल्युशन घेतले आपण, 40 ml वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचंय, 2 ml ऑफ सिट्रिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि 2 ड्रॉप्स ऑफ थायोग्लायकोलिक ऍसिड. आणि हे सगळं सोल्युशन काय करायचंय अल्कलाइन करायचे विथ कशाने अमोनिया. अमोनियाने अल्कलाइड करायचे आणि ऍडजस्ट करायचं काही तर 50 ml व्हॉल्यूम ऍडजस्ट करायचंय. अँड अलाउ टू स्टँड ते स्टँड म्हणजे थोडा वेळ त्याला व्हर्टिकली पोझिशन मध्ये ओके म्हणजे उभं ठेवायचे आणि कम्पेअर करायचे. टेस्ट म्हणजे टेस्ट आणि स्टँडर्ड या दोन्हीचं कंपॅरिझन करायचंय. आणि टेस्ट सोल्युशनचा कलर हा कसा आला पाहिजे फेंट आला पाहिजे स्टँडर्ड पेक्षा, म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन डार्कर असलं पाहिजे टेस्ट सोल्युशन पेक्षा, तरच हे सॅम्पल जे काही आपण घेतलंय तर ते टेस्ट पास करणार आहे. ओके, बघा आयर्नची लिमिट टेस्ट परत एकदा सांगते मी. लिमिट टेस्ट त्याच्या प्रिन्सिपल मध्ये बघा लिमिट टेस्ट फॉर आयर्न, याच्यामध्ये मेनली काय होत असतं रिएक्शन ऑफ आयर्न. रिएक्शन कशी होते आयर्न इन अमोनिकल सोल्युशन. आपण अमोनिया त्याच्यामध्ये अल्कलाइन करण्यासाठी ऍड करत होतो, बरोबर आहे. प्रोसिजर मध्ये बघितलं आपण अमोनिया ऍड करतो इन द प्रेझेन्स ऑफ त्याच्यामध्ये परत काय ऍड केलं सिट्रिक ऍसिड विथ थायोग्लायकोलिक ऍसिड. हे थायोग्लायकोलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. वेन मग काय होणार पेल पिंक टू डीप रॅडिश पर्पल कलर फॉर्म होणार. कशामुळे हा कलर होणार फॉर्म तर ड्यू टू फेरस कंपाऊंड. हे Fe आहे म्हणजेच आयर्न आहे त्याच्यामुळे तो कलर दिसणार आहे. द कलर प्रोड्युस्ड फ्रॉम द टेस्ट इज कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड. हे दोन्हीचं कंपॅरिझन होणार स्टँडर्ड आणि टेस्टचं. आणि त्याच्यानंतर काय द टेस्ट इज कम्पेअर्ड ह्याच्यासोबत स्टँडर्ड सोबत. मग काय होणार त्याच्यामध्ये जो काही कलर दिसणार आहे तो टेस्ट सोल्युशनचा कसा पाहिजे लेस डार्क दॅन द स्टँडर्ड.
तरच सॅम्पल काय करणार आहे, पास करणार आहे टेस्ट. त्याच्यानंतर प्रोसिजर बघा, टेस्ट सोल्युशनची बघितली होती आणि स्टँडर्ड सोल्युशनची बघितली. प्रोसिजर सेम आहे, फक्त काय इथं चेंज आहे, तिकडे टेस्ट सोल्युशन मध्ये सॅम्पल घ्यायचे आणि स्टँडर्ड सोल्युशन मध्ये स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचे. प्रोसिजर काय आहे, दोन्ही मध्ये पण 40 ml वॉटर ऍड करायचे, 2 ml सिट्रिक ऍसिड घ्यायचे, 2 ml ड्रॉप्स 2 ml ने 2 ड्रॉप्स घ्यायचे थायोग्लायकोलिक ऍसिडचे, आणि त्याच्यानंतर परत काय करायचे, अल्कलाइन करायचे बाय अमोनियाने, आणि व्हॉल्यूम ऍडजस्ट करायचे 50 ml पर्यंत, आणि ते काय करायचं, व्हर्टिकली स्टँड करायचे अँड कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड सोल्युशन. ही आयनची लिमिट टेस्ट झाली. त्याच्यानंतर बघा हेवी मेटल. आता हेवी मेटल, या हेवी मेटलचं कसं आहे, ह्याच्यामध्ये रिॲक्शन नाही, पण याच्या 3 मेथड आहेत. ओके, हेवी मेटल्सच्या 3 मेथड्स आहेत लिमिट टेस्टच्या, तर त्या तिन्ही पण आपल्याला बघायच्या आहेत. बघा, फर्स्ट, हे सेकंड आणि थर्ड, अशा 3 बघायच्या आहेत. ओके, आयर्नची लिमिट टेस्ट समजली सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, तर बघा नेक्स्ट लिमिट टेस्ट आहे फॉर हेवी मेटल. ओके, बघा हेवी मेटलचं काय, द लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल हॅज बीन बेस्ड अपॉन द रिॲक्शन. आता याच्यामध्ये रिॲक्शन कशाची होती बघा, मेटल आयन्स विथ हायड्रोजन सल्फेट. हे जे काही मेटल आयन आपण हेवी मेटल्सचं बघतोय, तर ह्याच्यामध्ये काय होतं, मेटल आयन आणि हायड्रोजन सल्फाइड. ओके, याच्यामध्ये रिॲक्शन होते इन द अंडर द प्रिस्क्राइब्ड कंडिशन. जी काही कंडिशन दिलेली आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला तुम्हाला समजेल, प्रिस्क्राइब्ड कंडिशन जे काही दिलेली आहे ती. तर त्याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन कशाचं होतं, मेटल सल्फाइडचं होतं. बघा इथं रिॲक्शन काय होते, मेटल आयन्स प्लस हायड्रोजन सल्फाइड. मेटल आयन आणि हायड्रोजन सल्फाइड या दोन्ही मध्ये रिॲक्शन होते, आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतो, मेटल सल्फाइड. ओके, आणि टेस्ट देन दीज रिमेन डिस्ट्रीब्युटेड इन कोलायडल स्टेट आणि गिव्ह राईज टू ब्राउनिश कलरेशन. याच्यामध्ये कुठला कलर फॉर्म होतो, तर ब्राऊन कलर होतो, ब्राउनिश. ओके, ब्राऊन. द टेस्ट सोल्युशन इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड सोल्युशन. इथे पण काय करायचं, टेस्ट सोल्युशन आपल्याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड सोल्युशन सोबत. आणि या ज्या काही मेटॅलिक इम्प्युरिटीज आहेत, तर त्या एक्सप्रेस कशा केल्या जातात बघा, हा फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन असेल, आर एक्सप्रेस्ड इन पार्ट्स ऑफ लीड पर मिलियन पार्ट्स ऑफ सबस्टन्स. आता लीड काय आहे, हेवी मेटल आहे, म्हणून त्यांनी लीड दिलेलं आहे. ऍज अ एक्झाम्पल, मेटॅलिक इम्प्युरिटीज आहेत, तर त्या कशा एक्सप्रेस केल्या जातात, पार्ट्स ऑफ लीड पर मिलियन पार्ट्स ऑफ सबस्टन्स. ओके, बघा प्रिन्सिपल खूप सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचंय, हेवी मेटल याच्यामध्ये मेटल आयन्स जे आहेत ते त्याची रिॲक्शन कशासोबत होते, हायड्रोजन सल्फाइड सोबत, आणि त्याच्यापासून फॉर्म काय होतं, मेटल सल्फाइड, आणि ह्याचा कलर कोणता येतो, ब्राउनिश. ओके, आणि टेस्ट सोल्युशन कम्पेअर करायचं स्टँडर्ड सोल्युशन सोबत. मेटॅलिक इम्प्युरिटीज एक्सप्रेस कशामध्ये होत असतात, पार्ट्स ऑफ लीड पर मिलियन पार्ट्स ऑफ सबस्टन्स. हे झालं हेवी मेटलचं प्रिन्सिपल. त्याच्यानंतर बघा मेथड फर्स्ट. आता मेथड फर्स्ट बघूयात. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन. प्रत्येक लिमिट टेस्ट मध्ये टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन असतात. तर हे दोन्ही कम्पेअरच करायचे असतात. बघा टेस्ट सोल्युशनची प्रोसिजर बघूयात आपण. काय होतं टेस्ट सोल्युशन मध्ये, तर 25 ml सोल्युशन घ्यायचं आहे. त्याचे काही सॅम्पल दिलेले आहे, विच इज प्रिपेअर्ड ऍज पर प्रोसिजर, गिवन अंडर रिस्पेक्टिव्ह मोनोग्राफ. तर मोनोग्राफ IP म्हणजेच काय, इंडियन फार्माकोपिया. माहितीये का इंडियन फार्माकोपिया बद्दल काही, सुटिक्स मध्ये काही झालंय? Yes, ma'am. ओके, तर त्याच्यामध्ये जे काही मोनोग्राफ्स असतात, ओके, त्या मोनोग्राफ्स मध्ये दिलेलं असतं एवढ्या ह्याला एवढं प्रिपेअर करायचं म्हणून. तर ते जे त्याच्यानुसार जे दिलेलं आहे IP मध्ये, तर त्या मोनोग्राफ मध्ये, तर ते त्या पद्धतीने काय करायचं, बनवलेलं सोल्युशन 25 ml सोल्युशन घ्यायचंय. त्याच्यामध्ये काय करायचं, इथे पण नेक्स्ट स्टेपला ऍडजस्ट pH. तर pH ऍडजस्ट करायचंय 3 to 4. आता 3 to 4 हा कसा आहे, ऍसिडिक pH आहे. ओके, तर हा ऍसिडिक pH कसा करणार आपण, बाय ऍडिंग द ऍसिटिक ऍसिड किंवा अमोनिया सोल्युशन. पण हे ऍसिटिक ऍसिड आणि अमोनिया सोल्युशन हे कसं घ्यायचंय, तर डायल्यूट घ्यायचंय. डायल्यूट म्हणजे त्याच्यात वॉटर असेल असं डायल्यूट घ्यायचंय, पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड नाही. तर हे ऍडजस्ट करणार आपण pH. त्याच्यानंतर काय, तर व्हॉल्यूम आपल्याला
बनवायचंय किती 35 ml डायल्यूट करायचं वॉटर टू अबाउट 35 ml 35 ml पर्यंत डायल्यूट करायचं वॉटरने हे सगळं जे काही सोल्युशन तयार झाले ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन ऍड करायचे. 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन आणि हे सगळं परत काय करायचं डायल्यूट करायचं विथ वॉटर टू 50 ml 50 ml पर्यंत 50 ml वॉटरनी ते काय करायचं सगळं डायल्यूट करायचं. हे झालं टेस्ट सोल्युशनचं. बघा टेस्ट सोल्युशन मध्ये काय होतं 25 ml सोल्युशन घ्यायचंय. कसं तर ऍज प्रिपेअर्ड पर द प्रोसिजर गिवन अंडर द रिस्पेक्टिव्ह मोनोग्राफ फ्रॉम द IP. ओके आणि हे कशात घ्यायचं नेस्लर सिलेंडर मध्ये आणि त्याच्यानंतर काय करायचं ऍडजस्ट करायचं pH बिटवीन 3 to 4. तर हा काय ऍसिडिक pH आहे 3 to 4 याला ऍडजस्ट करायचं त्या सोल्युशनला आणि त्याच्यामध्ये ते आपण ऍडजस्ट कसा करणार तर बाय ऍडिशन ऑफ ऍसिटिक ऍसिड विच इज डायल्यूट और द डायल्यूट अमोनिया सोल्युशन. आणि हे ऍडजस्ट केल्यानंतर परत काय करायचंय डायल्यूट विथ वॉटर टू अबाउट 35 ml पर्यंत त्याला वॉटर ऍड करायचं. त्याच्यानंतर ऍड 10 ml हायड्रोजन सल्फाइड काय करायचं 10 ml ऍड करायचे आणि डायल्यूट विथ वॉटर परत 50 ml वॉटर ऍड करायचे. हे झालं टेस्ट सोल्युशनचं. त्याच्यानंतर बघा स्टँडर्ड सोल्युशन मध्ये काय 2 ml स्टँडर्ड लीड सोल्युशन. बघा हेवी मेटल म्हणजे लीड येतो त्याच्यामध्ये तर लीड सोल्युशन 2 ml घ्यायचं आहे जे स्टँडर्ड ऑलरेडी प्रिपेअर केलेलं असतं. तर डायल्यूट विथ वॉटर ते वॉटर सोबत डायल्यूट करायचंय टू प्रोड्यूस 25 ml ते पूर्ण सोल्युशन होईपर्यंत त्याच्यामध्ये वॉटर ऍड करत राहायचे. त्याच्यानंतर ऍडजस्ट करायचे pH 3 to 4 विच इज ऍसिडिक बाय द ऍडिशन ऑफ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड और द डायल्यूट अमोनिया सोल्युशन. त्याच्यानंतर काय करायचं डायल्यूट करायचं वॉटरनी म्हणजे वॉटर ऍड करून कितीपर्यंत अबाउट 35 ml. आणि थर्ड स्टेप मध्ये काय ऍड 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन. तर 10 ml त्याच्यामध्ये काय करणार आहे हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन ऍड करायचे आणि लास्टला डायल्यूट विथ वॉटर टू 50 ml पर्यंत काय करायचं ते वॉटर ऍड करायचं आहे. बघा टेस्ट आणि स्टँडर्ड सोल्युशनच्या या प्रोसिजर होत्या. मेथड फर्स्ट जी हेवी मेटलची मेथड फर्स्ट आहे तर ती आपण बघतोय. त्याच्यामध्ये 2 नेस्लर सिलेंडर घ्यायचे फर्स्ट टेस्ट सोल्युशन साठी सेकंड स्टँडर्ड सोल्युशन साठी. तर टेस्ट सोल्युशन मध्ये पहिल्यांदा काय केलं 25 ml जे काही मोनोग्राफ मध्ये दिलेलं आहे IPच्या तर ते 25 ml सोल्युशन घ्यायचंय तसं प्रिपेअर करून. त्याच्यानंतर ऍडजस्ट करायचं pH 3 to 4 ला म्हणजेच ऍसिडिकला. त्याच्यानंतर काय करायचं ऍड 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन आणि हे काय करायचं डायल्यूट करायचं 50 ml पर्यंत. बघा प्रोसिजर समजली का टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशनची. तर बघा त्याच्यानंतर काय कलर जो काही प्रोड्यूस होतो टेस्ट सोल्युशन मध्ये तर तो काय डार्कर नसायला पाहिजे कशापेक्षा स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा. म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन मध्ये होणारा जो काही कलर आहे तर तो काय असायला पाहिजे डार्क असायला पाहिजे या टेस्ट सोल्युशन पेक्षा. ओके हे झाली मेथड फर्स्ट. त्याच्यानंतर मेथड सेकंड जी आहे तर त्याच्यामध्ये काय स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सबस्टन्स जो काही आहे स्पेसिफाईड क्वांटिटीचा सबस्टन्स तर तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय वेट फॉर 2 minutes. ओके तर आपण काय बघतो मेथड सेकंड त्याच्यामध्ये टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन अशा 2 नेस्लर सिलेंडर घ्यायचे. त्यातली टेस्ट सोल्युशन मधली फर्स्ट स्टेप काय आहे स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सबस्टन्स त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो मॉइस्चन करायचा आहे. ओके मॉइस्चन द सबस्टन्स कसा तर विथ सल्फ्युरिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करून तो मॉइस्चन करायचा आहे. आणि ऑल्सो काय करायचं त्याला लो फ्लेमवर ठेवायचं ते मॉइस्चन होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ नायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचं ड्रॉप्स काही. ओके फ्यू ड्रॉप्स म्हणजे थोडे. तर नायट्रिक ऍसिडचे ड्रॉप्स ऍड करायचे. त्याच्यानंतर ते हीट करायचं 500 डिग्री सेल्सिअसला ते हीट करायचं आहे. त्याच्यानंतर अलो टू कूल ते आता हीट केलेले आहे तर त्याला
कूल होण्यासाठी हे करायचं, थांबायचे आणि ऍड 4 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl त्याच्यामध्ये 4 ml ऍड करायचंय. त्याच्यानंतर ते ड्राय होण्यासाठी त्याला इव्हापरेट ते ड्राय होऊ द्यायचे. ओके. त्याच्यानंतर काय करायचं, परत मॉइस्चन द रेसिड्यू, परत ते मॉइस्चन व्हायला पाहिजे विथ त्याच्यामध्ये मग काय करायचं 10 ml HCl ऍड करायचं मॉइस्चन होण्यासाठी आणि परत 2 मिनिट्स वेट करायचा. ओके. ते पूर्ण रिॲक्शन होण्यासाठी. त्याच्यानंतर न्यूट्रलाइज विथ अमोनिया सोल्युशन, अमोनिया सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि ते न्यूट्रलाइज होऊ द्यायचं म्हणजे न्यूट्रल. ओके. आणि त्याच्यानंतर मेक जस्ट ऍसिडिक विथ ऍसिडिक ऍसिड, परत त्याला ऍसिडिक करायचं विथ ऍसिडिक ऍसिड, त्याचा pH 3 to 4 इतका बनवायचा. ओके. ऍसिडिक करायचं त्याला आणि जर गरज असेल तर फिल्टर करायचं. आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे ऍडजस्ट व्हॉल्यूम अप टू 35 ml. ओके. ऍडजस्ट करायचं 35 ml पर्यंत आणि नंतर काय होतं ऍड 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन, हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन ऍड करायचं आणि परत ते डायल्यूट होऊ द्यायचं 50 ml वॉटरनी. ओके. हे झालं टेस्ट सोल्युशनचं. बघा ह्याची प्रोसिजर मोठी आहे. काय पहिल्यांदा केलं जाते, स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सबस्टन्स घ्यायचा आहे, तो मॉइश्चन करायचा आहे विथ सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड ऍड करून त्याच्यानंतर ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. नंतर हीट करायचं आहे ते 500 डिग्री सेल्सिअसला. अलाउ टू कूल, ते कूल होण्यासाठी थांबायचे आणि 4 ml HCl त्याच्यामध्ये ऍड करायचंय. परत त्याला ड्राय होण्यासाठी थांबायचंय. परत मॉइश्चन करायचं अजून एकदा विथ 10 ml HCl ऍड करून वेट, परत 2 मिनिट्स वेट करायचं. नंतर न्यूट्रलाइज करायचं ते. ओके. 7th स्टेप आहे न्यूट्रलाइज, ते न्यूट्रल करायचं बाय युझिंग म्हणजे ऍडिशन ऑफ अमोनिया, अमोनिया सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि pH चेक करायचं जोपर्यंत न्यूट्रल होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर मेक जस्ट ऍसिडिक विथ ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड ऍड करून त्याचं pH 3 to 4 या रेंज मध्ये ठेवायचा आणि गरज असेल तर फिल्टर करायचं, नसेल तर राहू द्यायचं आणि ऍडजस्ट करायचं व्हॉल्यूम अप टू 35 ml, 35 ml पर्यंत. त्याच्यानंतर काय करायचं 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन ऍड करायचं आणि डायल्यूट परत 50 ml वॉटर सोबत डायल्यूट करायचं. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशन बघा, ही प्रोसिजर सेम मेथड 1 सारखी आहे. स्टँडर्ड सोल्युशनची आपण बघितली होती. 2 ml स्टँडर्ड लीड सोल्युशन घ्यायचं, त्याच्यानंतर वॉटरमध्ये 25 ml पर्यंत हे व्हॉल्यूम प्रोड्यूस करायचा. त्याच्यानंतर ऍडजस्ट द pH ऍडजस्ट करायचा 3 to 4. ओके. बाय युझिंग डायल्यूट ऍसिटिक ऍसिड किंवा अमोनिया सोल्युशननी आणि वॉटर अबाउट 35 ml पर्यंत ऍडजस्ट करायचं. त्याच्यानंतर 10 ml हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि डायल्यूट विथ वॉटर 50 ml पर्यंत ते काय करायचं वॉटर ऍड करायचं त्याच्यामध्ये. हे झाली मेथड सेकंड. बघा मेथड फर्स्ट बघितली, मेथड सेकंड झाली. तर आपण काय बघतोय मेथड थर्ड. ओके. तर मेथड थर्ड, तर मेथड थर्ड मध्ये काय आहे टेस्ट सोल्युशन अँड स्टँडर्ड सोल्युशन. आता टेस्ट सोल्युशन मध्ये बघा प्रोसेस काय, टेक 25 ml ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड ॲज डायरेक्टेड इन मोनोग्राफ. जे काही मोनोग्राफ मध्ये दिलेलं आहे तर तेवढं 25 ml सोल्युशन प्रिपेअर करायचं आणि ते घ्यायचं आहे आपल्याला आणि ते डिझॉल्व करायचं इन 20 ml ऑफ वॉटर. वॉटरमध्ये ते सोल्युशन डिझॉल्व व्हायला हवं. त्याच्यानंतर ऍड 5 ml ऑफ डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन, सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके. 5 ml. मेक अप टू व्हॉल्यूम 50 ml, 50 ml पर्यंत व्हॉल्यूम ऍडजस्ट करायचा. त्याच्यानंतर ऍड 5 ml ऑफ सोडियम सल्फाइड सोल्युशन, 5 ड्रॉप्स ऍड करायचे सोडियम सल्फाइड सोल्युशनचे. बघा 5 स्टेप आहेत. पहिल्यांदा 25 ml सोल्युशन घ्यायचं विच इज डायरेक्टेड ॲज पर monograph. Okay. Next step is dissolve in 20 ml of water. Water मध्ये ते dissolve करायचं. Then third step is add 5 ml of dilute sodium hydroxide solution. Sodium hydroxide solution add करायचं. Next one is a fourth, make up to volume 50 ml. 50 ml पर्यंत ते व्हॉल्यूम मेंटेन करायचं. त्याच्यानंतर ऍड 5 ड्रॉप सोडियम सल्फाइड सोल्युशन. हे झालं टेस्ट सोल्युशनचं. त्याच्यानंतर स्टँडर्ड सोल्युशनचं काय,
2 ml ऑफ स्टँडर्ड लीड सोल्युशन घ्यायचं आहे, ऑलरेडी जे प्रिपेअर आहे ते. त्याच्यानंतर ऍड 5 ml डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन जे काही आहे सोडियम 2 ml स्टँडर्ड लीड सोल्युशन घेतलं. त्याच्यानंतर 5 ml डायल्यूट जे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन आहे तर ते ऍड करायचं. त्याच्यानंतर मेकिंग द व्हॉल्यूम टू 50 ml विथ वॉटर. 50 ml पर्यंत ते काय करायचं, वॉटर ऍड करायचं. त्याच्यानंतर 5 ड्रॉप्स ऑफ सोडियम सल्फाइड सोल्युशन हे जे आहे तर ते काय करायचं, 5 ड्रॉप्स ऍड करायचे. आणि कलर जो काही प्रोड्यूस होईल स्टँडर्ड सोल्युशनचा तो डार्कर असला पाहिजे टेस्ट सोल्युशन पेक्षा. ओके, समजलंय का बघा हेवी मेटल्सची लिमिट टेस्ट समजलीये का सगळ्यांना? 3 मेथड्स आहेत त्या. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Okay. So next one is a limit test for arsenic, which is the last limit test, last topic of first chapter. Okay, this is the last topic. The limit test for arsenic. तर बघा arsenic, it is a पहिल्यांदा आपण त्याचं प्रिन्सिपल बघूया. याला एक इन्स्ट्रुमेंट असतं आर्सेनिकच्या लिमिट टेस्ट परफॉर्म करण्यासाठी. तर त्याचं पिक्चर मी तुम्हाला त्याचा फोटो नंतर दाखवेन. ओके, मला तो सध्या मिळाला नाही तर तो मी नंतर दाखवेन. तर बघा प्रिन्सिपल आहे, arsenic is undesirable and harmful impurity. ओके, इन मेडिकल प्रोडक्ट्स. बघा वेगवेगळ्या मेडिकल प्रोडक्ट्स मध्ये जे काही प्रोडक्ट्स प्रिपेअर झालेत तर त्याच्यामध्ये आर्सेनिक इम्प्युरिटीज असतात तर त्या खूप हार्मफुल असतात. अँड ऑल्सो फार्माकोपिया प्रिस्क्राईब द लिमिट टेस्ट. त्याच्यामुळे काय केलंय, फार्माकोपियाने प्रिस्क्राईब केली लिमिट टेस्ट ह्याच्यासाठी. तर हे जी काही आर्सेनिक इम्प्युरिटी आहे ती खूप हार्मफुल असल्यामुळे तर ती आपल्या म्हणजे सगळ्यांनाच हार्मफुल असल्यामुळे त्याच्यासाठी लिमिट प्रिस्क्राईब केलेलं आहे फार्माकोपियाज मध्ये. ओके, तर ते त्या लिमिट प्रमाणे याची लिमिट टेस्ट आहे. देअर आर मेनी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टेस्ट. तर बघा वेगवेगळ्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टेस्ट अवेलेबल आहेत आर्सेनिकच्या. तर त्यापैकी आपण एक टेस्ट बघणार आहोत. ओके, तर बघा इन दिस टेस्ट ऑफ आर्सेनिक, इन दिस टेस्ट आर्सेनिक इज कन्वर्टेड टू द आर्सिन गॅस. समजतंय का? बघा आर्सेनिकची टेस्ट आहे, याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट असतं, हे एक असतं. तर त्याचा फोटो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला वगैरे दाखवेन. ओके, तर बघा आर्सेनिक ह्याच्यामध्ये काय होत असतं, ह्या आर्सेनिक ही जी काही इम्प्युरिटी आहे तर ती खूप हार्मफुल आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी लिमिट प्रिस्क्राईब केले फार्माकोपियाज मध्ये, म्हणजे लिमिट टेस्ट प्रिस्क्राईब केलेली आहे. तर देर आर मेनी, तर अशा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहेत. तर त्यापैकी एक आपण बघणार आहोत आर्सेनिकची लिमिट टेस्ट. ओके, तर या टेस्ट मध्ये बघा काय होत असतं, आर्सेनिक ऍसिड जे आहे पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय आहे, आर्सेनिक ऍसिड जे आहे तर ते रिड्यूस होतं बाय द रिड्युसिंग एजंट टू द आर्सेनियस ऍसिड. आता रिड्युसिंग एजंट कुठले यूज करतात, तर पोटॅशियम आयोडाइड हा एक रिड्युसिंग एजंट आहे. तर तो काय केला जातो, आर्सेनियस ऍसिड मध्ये ऍड केला जातो. तर त्याचं काय होतं, ते रिड्यूस केलं जातं बाय द पोटॅशियम आयोडाइड. त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, आर्सेनिक मध्ये होतं. तर त्या आर्सेनिक, तर हे जे आर्सेनिक आहे त्याच्यानंतर काय होतं, आर्सेनिक या आर्सेनिकचं कन्व्हर्जन आर्सिन गॅस मध्ये होतं. कसं, तर जे काही नॅसेंट हायड्रोजन्स असतात ही रिॲक्शन होताना विच फर्दर ते रिड्यूस करत असतात या आर्सेनिकचं कन्व्हर्जन आर्सिन गॅस मध्ये होतात. तर कसं होतं ते, कधी होतं, वेन पास्ड ओव्हर द मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर. बघा या टेस्ट मध्ये मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर यूज केला जातो आणि तो काय करतो, स्टेन प्रोड्यूस करतो येलो कलरचा. आणि तो जो काही स्टेन आहे, स्टेन येलो कलरचा त्या पेपरवर फॉर्म होणार आहे, तर तो त्याची जी इंटेन्सिटी आहे, म्हणजे आपण म्हणतो डार्क परत फेंट असे, ह्याला काय म्हणायचं, त्याची इंटेन्सिटी म्हणायचं. तर इंटेन्सिटी ऑफ स्टेन इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ आर्सेनिक प्रेझेंट. तर जेवढा काही जेवढी त्याची इंटेन्सिटी असेल, जेवढं तो डार्क असेल तर तेवढ्या अमाऊंट मध्ये, तेवढ्या जास्त अमाऊंट मध्ये आर्सेनिक प्रेझेंट असणार आहे त्या सॅम्पल मध्ये. आणि स्टँडर्ड स्टेन जो काही प्रोड्यूस केलेला आहे तर तो काय असणार आहे, कम्पेअर करायचं आपल्याला या टेस्ट स्टेन सोबत. बघा सिंपल आहे, आर्सेनिक मध्ये या टेस्ट मध्ये काय होत असतं, तर आर्सेनिक ऍसिड रिड्यूस होतं
बाय द रिड्युसिंग, कोण करतं ते रिड्यूस? बाय द रिड्युसिंग एजंट. कशामध्ये? आर्सेनिक मध्ये. आणि आर्सेनिकचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर आर्सिन गॅसमध्ये बाय द नॅसंट हायड्रोजन्स. ओके, रिॲक्शन होताना. तर ते कधी होतं? वेन पास्ड ओव्हर द मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर. हे सगळं आर्सिन जो गॅस आहे गॅस फॉर्म मध्ये, तर तो गॅस हा पास होतो मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर वरती. आणि काय होतं? प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतं? येलो स्टेन. ओके, येलो कलरचा जो काही स्टेन आहे तर तो प्रोड्यूस होतो. आणि हा येलो कलरचा स्टेन आहे तर त्याची इंटेन्सिटी जी आहे तर ती प्रपोर्शनल टू द आर्सेनिक प्रेझेंट. जेवढं काही आर्सेनिक प्रेझेंट, जेवढी त्याची इंटेन्सिटी, जेवढं डार्क ते स्टेन येणार आहे त्याच्यावर, तर तेवढ्या प्रमाणात ते आर्सेनिक प्रेझेंट असणार आहे त्या ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये. आणि स्टँडर्डचं पण सेम प्रोसिजर करून आपल्याला स्टेन घ्यायचा आहे. तर तो स्टँडर्ड आणि टेस्ट याच्यामध्ये कंपॅरिझन होणार. बघा एक्झॅक्ट प्रोसिजर बघू आपण. तर फर्स्ट स्टेप काय आहे? सोल्युशन ऑफ सबस्टन्स ॲज स्पेसिफाईड इन मोनोग्राफ इज प्लेस्ड इन द जनरेटर बॉटल. बघा काय होतं? तर पहिल्यांदा सोल्युशन जे काही स्पेसिफाईड दिलेलं आहे मोनोग्राफ मध्ये आयपीच्या, इंडियन फार्माकोपियाच्या, तर ते काय करायचं? जनरल बॉटल मध्ये ठेवायचं आहे. ओके, प्लेस करायचं आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम आयोडाईड 1 ग्रॅम ऍड करायचं आणि 10 ग्रॅम झिंक हे सुद्धा ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर काय होतं? मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर जो काही आहे, आता बघा हे पोटॅशियम आयोडाईड काय आहे? रिड्युसिंग एजंट आहे. तर हे मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर जो आहे तर तो काय करायचा? प्लेस करायचा रबर स्लीट वरती, जे रबर स्लीट प्रेझेंट असतं. अँड स्टॉपर इज प्लेस्ड इन द पोझिशन इमिडिएटली. आणि त्याला काय करायचं? स्टॉपर लावायचं आहे. आणि हे 40 मिनिट्स साईडला ठेवायचं आहे. आणि जो काही रिॲक्शन होऊन स्टेन प्रोड्यूस होईल त्या पेपरवरती, मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपरवरती, तर तो काय करायचा? आपल्याला कम्पेअर करायचा आहे विथ स्टँडर्ड स्टेन. जो अशीच प्रोसिजर करून जो काही स्टँडर्ड स्टेन आपण प्रिपेअर केलाय तर त्याच्यासोबत तो काय करायचंय? कम्पेअर करायचं. बघा सिम्पल आहे. काय करायचंय? सोल्युशन घ्यायचं सबस्टन्सचं जे काही आहे मोनोग्राफ मध्ये दिले ते, आणि ते काय करायचंय? जनरेटर बॉटल जी असते त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, ऍपॅरेटस मध्ये, सॉरी इन्स्ट्रुमेंट नाही ऍपॅरेटस, तर त्या ऍपॅरेटस मध्ये जनरेटर बॉटल असती. तर त्याच्यामध्ये ते सोल्युशन जे सांगितले ऑलरेडी मोनोग्राफ मध्ये प्रिपरेशन करायला, तर ते सोल्युशन त्याच्यात ऍड करायचं. पोटॅशियम आयोडाईड 1 ग्रॅम त्याच्यामध्ये ऍड करायचं, 10 ग्रॅम झिंक ऍड करायचं, मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपर हा प्लेस करायचा रबर स्लीट वरती आणि स्टॉपर त्याच्यावरती प्लेस करायचं आहे. ओके, आणि इन द पोझिशन, आणि ते परत काय करायचं? 40 ml साईडला ठेवायचे. जो काही स्टेन येलो कलरचा, ऑल ऑफ यू म्यूट. अमृता इमाडे. ओके, तर जो काही स्टेन आहे तर तो काय करायचंय? स्टँडर्ड स्टेन सोबत कम्पेअर करायचं. तर बघा स्टँडर्ड स्टेन कसा प्रोड्यूस केला जातो? प्रोड्यूस्ड सायमल्टेनियसली बाय टेकिंग 50 ml ऑफ वॉटर, 10 ml ऑफ HCl आणि डायल्यूट आर्सेनिक सोल्युशन जे काही आहे डायल्यूट आर्सेनिक सोल्युशन, ते त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि स्टँडर्ड स्टेन असाच ऍपॅरेटस मध्ये घ्यायचा आहे. इफ द सॅम्पल शोज द स्टेन लेसर इंटेन्सिटी दॅन द स्टँडर्ड, okay, if the sample shows the stain which is a lesser intensity than that of standard, then it will pass the limit test. okay, समजले का? बघा सॅम्पल आपण घेतोय, पहिल्यांदा त्याचा आपण स्टेन घेतला, जो काही कलर आहे मर्क्युरी क्लोराईड टेस्ट पेपरवर, तर तो त्याची जी इंटेन्सिटी आहे तर ती कशी पाहिजे? लेस. ओके, मर्क्युरी क्लोराईड मध्ये त्याची इंटेन्सिटी चेक करायची स्टेनची, सॉरी मर्क्युरीच्या हे लिमिट टेस्ट मध्ये, तर त्याच्यामध्ये इंटेन्सिटी चेक करायची आणि दॅट द स्टँडर्ड देन इट विल पासेस द टेस्ट. ते स्टँडर्ड पेक्षा कमी असायला हवा, ओके, सॅम्पलचा, तरच लिमिट टेस्ट पास होणार आहे. ओके, इथे आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे.
ओके, कुणाला काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? No, ma'am. No, ma'am. आणि जे इम्प्युरिटीजच्या मी नोट्स दिलेल्या आहेत तर त्या हँड रिटन तुम्ही रेफर करा.